मग तरी ही पृथ्वी आपल्याला धारण का करते म्हटले. तर सज्जनांनो, त्यावेळेला शंकराचार्यांनी दिलेले उत्तर आहे ते म्हणायला लागले. म्हटले बाळा, जिथपर्यंत या पृथ्वीवरती 7 तत्व आहेत, ते कुठले 7 तत्व ऐकून ठेवा. गोभीर विप्रेश्च वेदेश्च, गोभीर विप्रेश्च वेदेश, सतीभिः सत्यवादिभिः, अलुब्धे दानशूरश्च, सप्तभिर्धार्यते मही. कुठले 7 तत्व ऐकून ठेवा. गोभीर, मायबाप हो, जिथपर्यंत या पृथ्वी तलावर गाय जिवंत आहे, कुठेतरी गायीची सेवा चालू आहे. मायबाप हो, दारात जर गाय आली तर तिला मारू नका, तिला काहीतरी खायला द्या. गाय जिवंत आहे म्हणून ही पृथ्वी आपल्याला धारण करते आहे. कुठेतरी गायीची सेवा होते आहे. विप्र, विप्र म्हणजे ब्राह्मण. तर मायबापो, कुठेतरी आपलं ब्राह्मण कर्म अगदी तंतोतंत पाळणारे लोक जिवंत आहे आणि म्हणून पृथ्वी आपल्याला धारण करते आहे. जिथपर्यंत या जगामध्ये दानशूर आहे तिथपर्यंत पृथ्वी आपल्याला धारण करते आहे. जिथपर्यंत वेद जिवंत आहे, सती जिवंत आहे, सत्यवादी जिवंत आहे, म्हणजे संत महात्मे जिवंत आहे. तर मायबापू हो, ब्राह्मणांचा केलेला अपमान आणि त्यावेळेला सर्व वृत्तांत त्या ब्राह्मणांना सांगितला. सर्व देव देवता मिळून ब्राह्मणांच्या जवळ गेल्या. म्हटले, देवाचं लिंग या ठिकाणी पडलेलं आहे. आणि त्यावेळेला मात्र त्या ब्राह्मणांची स्तुती करतायत, त्यांची क्षमा याचना करतायत की महादेवाकडून आम्ही तुमची क्षमा मागतो, प्रार्थना करतो. पण हा जो काही उलटा पालट होतोय, हा जो काही भूकंप होत आहे, ही जी काही सृष्टीची अवस्था होते आहे, हे काही येणारं वादळ आहे ते दूर व्हावं. आणि त्यावेळेला मात्र मायबाप हो, सर्व वृत्तांत त्या ब्राह्मणांना कळाला. महादेवाने सांगितलं की आमच्या पती पत्नीमध्ये जो काही झालेला संवाद आहे, जो काही झालेला विचार आहे, तो सर्व प्रसंग सांगितला. आणि त्यावेळेला मात्र यांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये, यांच्या सुद्धा बुद्धीमध्ये बदल झाला की अरे अरे, आपण उगीच महादेवाला त्या ठिकाणी त्रास दिला. मग काही हरकत नाही, म्हटले देवा आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, आम्ही अल्पज्ञानी अज्ञानी, आम्हाला कळालं नाही. आणि त्यावेळेला मात्र भगवान शंकर म्हणाले, काही हरकत नाही, म्हटले आमचीच चूक होती, माझी चूक होती, म्हणून मला माफ करा. स्वतः भगवान शंकरांनी माफी मागितली आणि उलट त्या ब्राह्मणांना सांगतायत की तुमचे खूप उपकार आहेत. तुम्ही काही जर तुमची इच्छा असेल, मागायचं असेल तर मागून घ्या म्हटले. आणि माय बापू, त्यावेळेला त्या ब्राह्मणांनी एकच मागितलं. म्हटले देवा, आता जे हे तुमचं लिंग या ठिकाणी खाली पडलेलं आहे, तर हे लिंग तर साक्षात या ठिकाणी तीर्थ तयार व्हावं. या नर्मदा नदीच्या पावन तीरावरती या दारुका वनामध्ये जे काही लिंग पडलेलं आहे, सर्व देव देवता आज रोज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून या सर्वांच्या समक्ष आम्ही या तीर्थाची, या लिंगाची या ठिकाणी स्थापना करू. आणि हे तीर्थ म्हणजे सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असावं की या ठिकाणी जोही कुणी पापी दुराचारी असा कुणी असेल, हजारो जन्माची पातक त्याची नष्ट व्हावी आणि स्वर्गामध्ये कैलासामध्ये सुद्धा त्याला जागा मिळावी असा वर तुम्ही त्या ठिकाणी द्यावा. आणि त्यावेळेला मात्र भगवान शंकरांनी सांगितलं तथास्तु. आणि म्हणून मायबापू, नर्मदेच्या पावन तीरावरती त्या लिंगाची स्थापना झाली आणि म्हणून त्या तीर्थाला नाव पडलं नर्मदेश्वर. बोलिये नर्मदेश्वर भगवान की जय. आणि मग ते दारुका वनामध्ये असल्यामुळे अजून एक त्याला नाव आहे दारुकेश्वर.
बोले दारुकेश्वर भगवान की जय. म्हणून माय बापू हो, आजची आपली जी काही यात्रा आहे, जी काही परिक्रमा आहे, ती या दारुका वनात या नर्मदेश्वराच्या पावन तीरावरती आपण या ठिकाणी थांबवू. आजच्या सेवेला या ठिकाणी विराम. 2 मिनिटं सर्वांनी भगवंताचं चिंतन करा आणि सर्वांनी आळस मोकळा करण्यासाठी उठायचंय. नर्मदा मातेला थोडस 2 मिनिटं नृत्य करत जा. जो खिलते हैं डुलते हैं वही इंसान होते हैं, अकड़ के रहना है तो मुर्दों की पहचान होती है. म्हणून देवासाठी आला. थारो निर्मल निर्मल पानी मा नर्मदा महारानी महारानी. थारो निर्मल निर्मल पानी मा नर्मदा महारानी महारानी. नर्मदा थारो निर्मल निर्मल पानी मा नर्मदा महारानी 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 महारानी. माई तारो निर्मा ब्रह्मादिनाया, मागी तारो निर्मा ब्रह्मादिनाया, ब्रह्मादिनाया मैया डुबकी लगाया, मैया डुबकी लगाया. सेवा करे ब्रह्मानी तारी सेवा करे ब्रह्मानी नर्मदा महारानी महारानी. तारो निर्मल निर्मल पानी महारानी निर्मल पानी. माई तारा निर्मा विष्णु दिनाया, माई तारा निर्मा विष्णु दिनाया, माई तारा निर्मा विष्णु दिनाया, माई तारा निर्मा विष्णु दिनाया. विष्णु दिनाया मैया डुबकी लगाया, विष्णु दिनाया मैया डुबकी लगाया, विष्णु दिनाया मैया डुबकी लगाया, विष्णु दिनाया मैया डुबकी लगाया. करो लक्ष्मी रानी जय हो महारानी महारानी. तारो निर्मल निर्मल पानी नर्मदा महारानी महारानी. तारो निर्मल निर्मल पानी नर्मदा महारानी नर्मदा महारानी. जय हो. आई नर्मदा अमर कंठ से आई नर्मदा, अमर कंठ से आई नर्मदा. घाटन घाट पुजाई नर्मदा, घाटन घाट पुजाई नर्मदा, घाटन घाट पुजाई नर्मदा, घाटन घाट पुजाई नर्मदा. सागर जाई नर्मदा महारानी महारानी. तारो निर्मल निर्मल पानी महारानी महारानी.
निर्मल निर्मल पाणी नर्मदा महाराणी महाराणी जय हो जय माई तारा निर्मा कान्हाजीराया माई तारा निर्मा रूपाजीराया माई तारा निर्मा कान्हाजीराया निर्मा कान्हाजीराया कान्हाजीराया मैया डुबकी लगाया कान्हाजीराया मैया डुबकी लगाया कान्हाजीराया मैया डुबकी लगाया कान्हाजीराया मैया डुबकी लगाया सेवा करी राधा रानी नर्मदा महारानी महारानी तारो निर्मल निर्मल पानी नर्मदा महारानी महारानी तारो निर्मल निर्मल पानी नर्मदा महारानी महारानी हरि बोल जय हरि बोल नर्मदा